दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातून पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमींची मोठी गर्दी झालेली आहे। हातात चपला घेऊन प्रशांत कोरटकर याच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात येते। तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत हे आंदोलक होते, मात्र या आंदोलकांना चकवा देत पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला मागच्या दारानं न्यायालयामध्ये हजर केलेला आहे। दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। सकाळी 8 वाजता आज पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकर याला घेऊन कोल्हापुरात दाखल झालं आणि त्यानंतर पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि या रोषाला प्रशांत कोरटकर याला या रोषाचा खरं तर प्रशांत कोरटकरला सामना करावा लागलाय। मात्र आंदोलकांचा रोष पाहता प्रशांत कोरटकर याला मागच्या दारानं न्यायालयामध्ये नेण्यात आलेला आहे। सध्याची ही 3 दृश्य आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर याला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे, मात्र पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आताचे काय अपडेट्स? प्रशांत कोरटकरला आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पोलिसांनी हजर केलेले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोल्हापुरामध्ये शिवप्रेमींचा संताप आहे तो पाहायला मिळाला। जुनागढ पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे ते मोठा जमाव आहे ते जमला होता आणि त्यामुळे कोल्हापूर पोलिसांना अगदी मागच्या तारखेने कोरटकरला घेऊन जाण्याची वेळ आहे ती आलेली आहे। कोल्हापूर पोलिसांनी या सगळ्या शिवप्रेमींना चकवा दिला, त्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाल्याचं पाहायला मिळाले। कोल्हापुरात पोलिसांचा तो दावा आहे का, त्याला अशा पद्धतीची वागणूक यायला अशा पद्धतीचा सवाल आहे तो ही शिवप्रेमी व्यक्त करताना पाहायला मिळतात। मात्र आता एकूणच तब्बल 1 महिन्यानंतर प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि काही वेळातच या सुनावणीला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याची सुनावणीला सुरुवात होणार आहे। या सुनावणीमध्ये नेमकं कोल्हापूर पोलीस कोणता युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण प्रशांत कोरटकर जो आपला मोबाईल होता तो फॉर्मॅट केला होता आणि त्याचा तपास आहे तो कोल्हापूर पोलिसांना करावा लागणार आहे। याशिवाय त्याच्या आवाजाचे नमुने आहेत ते घ्यावे लागणार आहेत, फॉरेन्सिक लॅबला ते नमुने तपासण्यासाठी पाठवावे लागणार आहे। त्याशिवाय त्याला कोणी फरार असताना मदत केली, कोणकोणत्या लोकेशनला गेला होता, त्याची बरदास्त कोणी केली, याची सगळी माहिती आहे ती कोल्हापूर पोलिसांना घ्यावी लागणार आहे। त्या अनुषंगाने कोल्हापूर पोलीस त्याची कोठडी मागण्याची शक्यता आहे, मात्र न्यायालय त्याला ही कोठडी देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रशांत कोरटकरचे वकील यापूर्वी अटकपूर्व जामिनाच्या वेळी सुनावणीमध्ये युक्तिवाद करताना कोरटकर हा पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करतोय अशा पद्धतीची भूमिका मांडताना पाहायला मिळाले। त्यामुळे आज त्यांच्याकडून सुद्धा नेमका युक्तिवाद कोणता होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या युक्तिवादावरती कोरटकरला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर पोलीस या संदर्भातले या केसच्या बाबतीत सगळे अनुषंगाने सगळ्या बाबी तपासताना पाहायला मिळतात। तांत्रिक या पद्धतीची ही केस आहे, त्यामुळे तांत्रिक विश्लेषणाद्वारे ही केस उभे करण्याचा कोल्हापूर पोलिसांचा प्रयत्न आहे। या अनुषंगाने फॉरेन्सिक लॅबची मदत आहे ती कोल्हापूर पोलीस घेताना पाहायला मिळते आणि हा सगळा युक्तिवाद कोल्हापूर पोलीस आहे ते कोर्टामध्ये मांडणार आहेत आणि त्या अनुषंगाने न्यायालय काय निर्णय घेत आहे हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच न्यायालय नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, आपलं लक्ष असेलच। मात्र ज्ञानेश्वर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, शिवप्रेमी आक्रमक झाले होते पोलीस स्टेशन बाहेर आणि पोलिसांनी या शिवप्रेमींची धरपकड देखील केलेली आहे। काही शिवप्रेमी कोर्टाच्या दिशेने देखील निघाले असल्याचं कळतंय, त्या संदर्भातली काय माहिती? आहे ते आज सकाळी ज्यावेळी कोरटकरला पोलिसांचं पथक 8 वाजता दाखल झालं त्यावेळीपासून आहे ते जुनागढ पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाले पाहायला मिळालं। जसजशी कोरटकरला अटक केल्याची आणि कोल्हापुरात आणल्याची माहिती मिळाली तसे शिवप्रेमी आहेत ते जुनागढ पोलीस स्टेशनच्या दिशेने येऊ लागलेत आणि त्यामुळे कोल्हापूर पोलिसांना अतिशय गोपनीयतेचा दक्षता आहे त्या घ्याव्या लागल्या। त्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी सुद्धा आहे ते रुग्णालयामध्ये जाऊन न करता त्याची जुनागढ पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली। डॉक्टरांचं पथक आहे तिथं पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर आहे ते त्याला कोर्टामध्ये घेऊन जाण्याच्या हालचाली वाढल्या। त्या दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांनी सुद्धा जवळपास 3 तास आहे ते कोरटकर याच्याकडे चौकशी केली। तो कुठं राहिला होता, त्याला कोणी मदत केली, चंद्रपूरच्या हॉटेलमध्ये राहिला होता, कोणाच्या मदतीनं राहिला होता, पोलीस अधिकारी एक त्याला भेटण्याची माहिती पुढे येत होती, तो पोलीस अधिकारी कोण होता त्याचा ऑन रेकॉर्ड आहे ते सगळे तपास करण्याचा प्रयत्न आहे जो कोल्हापूर पोलिसांनी केला। अर्थात प्रशांत कोरटकर यानं बरं ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर प्रशांत कोरटकरला सध्या कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत।